कालची मॅच बाकी रंगतदार झाली. अप्रतिम अशी मॅच, अटीतटीची मॅच, शेवटच्या क्षणापर्यंत काय होईल याचा काही नेम नाही अशी झालेली मॅच. सगळ्यांनी रात्री जागून 2:30 वाजेपर्यंत ही मॅच बघितलेली असणार. पण या मॅचमध्ये नवा राडासुद्धा झाला आणि पाकिस्तानी ही ट्रॉफी, जी जिंकलेली ट्रॉफी होती, भारताची ट्रॉफी होती, ती घेऊन पळून गेले. ही चर्चा नेमकी का होतीये? नेमकं कालच्या शेवटच्या मॅच नंतरच्या काही क्षणांमध्ये, काही मिनिटांमध्ये काय घडलं, हे सगळं या व्हिडिओमध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी सुवर्णा. आज बोलणार आहोत मॅचविषयी. अर्थात विषयच तसा घडलाय. भारतीय टीमनं पाकिस्तानला पुन्हा नमवलं. आशिया कपच्या सामन्यामध्ये पाकिस्तानचा 5 विकेट्सनं दणदणीत पराभव करण्यात आला. आधीचेही 2 सामने टीम इंडियाच जिंकली होती आणि हा तिसरा सामनासुद्धा टीम इंडियानेच जिंकला. पण सामना मात्र अटीतटीचा झाला. खरोखर शेवटची ओव्हर ही श्वास रोखून धरणारी होती आणि सगळ्यांना शेवटी आनंद झाला. टीम इंडियाचा जल्लोष आपल्याला टी व्ही स्क्रीनवर बघायला मिळाला. तर टीम इंडियाच्या या जल्लोषानंतर जे प्रेझेंटेशन सेरिमनी होतं, त्या प्रेझेंटेशन सेरिमनीला थोडासा वेळ लागला, कारण त्याच दरम्यान एक राडा झाला. आता राडा काय झाला, तर पाकिस्तान क्रिकेटचे अध्यक्ष आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसिन नक्वी हे त्या प्रेझेंटेशन सेरिमनीच्या स्टेजवर, व्यासपीठावर उपस्थित होते आणि त्यांचा असा हट्ट होता की माझ्याच हस्ते ट्रॉफी दिली जाणार. पण इंडियन टीमनं, म्हणजे सूर्यकुमारनं एक मोठा निर्णय घेतला. तो निर्णय असा होता की आम्ही नक्वी यांच्याकडनं ती ट्रॉफी स्वीकारणार नाही. त्यामुळे मोठाच राडा झाला. जवळजवळ स्टेजवर 15 ते 20 मिनिटं किंबहुना त्याहून अधिक वेळ ते थांबून राहिले. सगळेच मान्यवर व्यासपीठावर होते, ते सगळे थांबून राहिले. समोरच्या बाजूला, म्हणजे जिथे व्यासपीठ, जिथे स्टेज उभारलेलं होतं, त्याच्या उजव्या बाजूला सगळी टीम इंडिया लॉनवर बसलेली शांतपणे आपल्याला बघायला मिळते. एकमेकांमध्ये गप्पा मारते. त्यांच्यामध्ये आपापसात तो आनंद साजरा केला जातोय पाकिस्तानला हरवण्याचा. पण असं असताना स्टेजवर अर्धा तास वाट पाहिल्यानंतर सुद्धा टीम इंडिया स्टेजपर्यंत गेली नाही आणि नक्की यांच्या हस्ते ट्रॉफी घ्यायला सूर्यकुमारनं नकार दिला, टीम इंडियानं नकार दिला. त्यामुळे झालं असं की सगळ्यात आधी तर पाक खेळाडूंना उपविजेतेपदाची ट्रॉफी दिली गेली. त्यांनी ती येऊन स्वीकारली. त्यानंतर अभिषेक शर्मा, तिलक वर्मा यांना प्लेअर ऑफ द मॅच घोषित करण्यात आलं. त्यांनी सुद्धा ते प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी स्वीकारली. कितीतरी वेळ थांबून स्टेजवर वाट बघून सुद्धा तिथे टीम इंडिया ट्रॉफी घ्यायला पोचलीच नाही. मग सरते शेवटी ब्रॉडकास्टर सायमन डुल यांनी ही घोषणा केली की टीम इंडिया ट्रॉफी स्वीकारणार नाही आहे. टीम इंडिया ट्रॉफी स्वीकारणार नाही आहे म्हटल्यावर मात्र हे जे मोहसिन नक्की आहेत त्यांना राग आला. त्यांचा राग इतका अनावर झाला की ते ट्रॉफी तिथे ठेवून निघून न जाता ते ट्रॉफी घेऊन तिथून निघून गेले, पळून गेले. त्यांनी अक्षरशः तिथून काढता पाय घेतला. त्यांनी रागाच्या भरामध्ये टीम इंडिया जिंकली आहे, ही ट्रॉफी त्यांची आहे याचा विसर पडल्यामुळे ते ट्रॉफी घेऊन, त्यांचा माणूस ट्रॉफी घेऊन तिथून निघून गेलेले आहेत. पण तरीसुद्धा या संदर्भातली कुठली खंत टीम इंडियानं बाळगली नाही. या संदर्भातला कुठला राग किंवा कुठलं वाईट वाटून घेतलं नाही टीम इंडियानं. टीम इंडिया आपल्याच आनंदामध्ये व्यस्त होती. त्यानंतरचा सुद्धा एक व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल की सूर्यकुमार अशी हातात ट्रॉफी घेऊन हळूहळू आपल्या प्लेयर्सपर्यंत येतोय आणि त्यानंतर ती जी एक आभासी ट्रॉफी आहे, कारण ट्रॉफी तर नक्की घेऊन गेलेले होते, त्यामुळे ती जी आभासी ट्रॉफी आहे ती सूर्यकुमारनं आपल्या प्लेयर्सच्या हातात दिली आणि मग त्यांनी मोठा जल्लोष विदाऊट ट्रॉफी केलेला आहे. हा व्हिडिओसुद्धा आपल्याला सगळ्यांना दिसतोय. तर ही कृती जी आहे, ही कृती अशीच केली गेलेली कृती नव्हती. तो जो ट्रॉफी त्यांच्या हातून न स्वीकारण्याचा निर्णय होता तो असाच घेतला गेलेला नव्हता. तर त्यामागे एक ठाम ठोस भूमिका सूर्यकुमारची सुद्धा आणि सगळ्या टीम मेंबर्सची सुद्धा असणार आणि त्यामुळे त्यांनी हे पाऊल उचललं. पण नवा राडा झाला आणि पाकिस्तानी नक्की हे चक्क ट्रॉफी घेऊन पळाले, हे आपल्याला बघायला मिळालं. अर्थात अशा सगळ्या गोष्टी का घडतात, काय याच्यामागची पार्श्वभूमी आहे, तर याचा उल्लेख सूर्यकुमारनंच केलेला आहे की या 3 मॅचेसमध्ये जो विजय मिळालेला आहे तो सगळा पहलगाम हल्ल्यामध्ये ज्यांचा मृत्यू झाला
त्यांना मी समर्पित करतो, असं त्यांनी म्हटलेलं आहे. बहुत अच्छी फीलिंग थी। आप जब एक टूर्नामेंट अनबीटन जाते हो तो बहुत अच्छा लगता है आपको। बहुत अच्छी फीलिंग थी पूरी टीम के लिए, पूरे देश के लिए, और बहुत मजा आया। कल रात में आके हम बैठे, थोड़ा टाइम बात की, अच्छा टाइम निकाला और बहुत मजा आया। ट्रॉफी नहीं मिली लेकिन उसका भी दुख लगा कि ट्रॉफी नहीं दी, बहुत कंट्रोवर्सी हुई। इस बारे में आपकी क्या कुछ होगी? कंट्रोवर्सी तो नहीं बोलूंगा मैं। अगर आपने देखा होगा सही से तो ट्रॉफी तो देखी होगी आपने, लोगों ने डाला ही है फोटो, यहाँ वहाँ सब ट्रॉफी तो थी। बट जो असली ट्रॉफीज आप जीतते हो वो है जो लोगों का मन जीतते हो, जो प्लेयर्स है उनका भरोसा जीतते हो, जो सपोर्ट स्टाफ है जो उन्होंने भरोसा दिखाया है, जो लोग बिहाइंड द सीन्स काम करते हैं, वो असली ट्रॉफीज है। ये जो मिलने वाली है वो तो चलो एक सिल्वरवेयर है, बट एट द सेम टाइम जो इतने लोग काम करते हैं, इतने लोग मेहनत करते हैं ग्राउंड पे, वो असली ट्रॉफी है। पीएम ने आपके लिए ट्वीट किया, क्या कुछ होगा? उन्होंने लिखा भी ऑपरेशन सिंदूर ग्राउंड में भी चालू किया, हम जीत गया है। अच्छा लगता है जब देश के लीडर खुद बैटिंग करते हैं फ्रंट फुट पे। ऐसा लग रहा था उन्होंने स्ट्राइक ली और रन बनाए, बहुत अच्छा लगा देख के। और जब सर ही आगे खड़े हैं सबके, तो फिर प्लेयर्स तो खुल के खेलेंगे ही ना। तो आगे तो भाई पाकिस्तान के ब्लॉकबस्टर पिक्चर मानी जाती है, बचपन से हम देखते हैं। आप उस ब्लॉकबस्टर पिक्चर का हीरो बन के, जब जब बच्चे बच्चे याद करेंगे, हम भी याद करेंगे, सूर्या, अभिषेक, इन सबके नाम आएंगे, तो क्या लगता है? नहीं, अच्छी फीलिंग है। सबसे इम्पोर्टेंट ये है कि देश देश पूरी खुशियां मना रहा है, वो सबसे अच्छा लग रहा है। और वापस जाएंगे और अच्छा लगेगा, और अच्छा करने के लिए और इंस्पिरेशन और मोटिवेशन मिलेगा। जो आपने डोनेशन की बात की थी वो एक बार फिर हम जानना चाहेंगे। नहीं, देखिए, वो मैं प्रेस कॉन्फ्रेंस में जब चल के आ रहा था तो मैंने सोचा ऐसा कि इतने इतने भारतीय हैं हम लोग, कुछ छोटा चीज तो हम लोग सपोर्ट कर ही सकते हैं अपनी तरफ से। अगर कुछ अगर धीरे धीरे करके सब लोग हेल्प कर दें तो अच्छा ही हो जाएगा। तो मेरे मन से निकली हुई बात थी। मैं एक्चुअली पूरी लाइन कंप्लीट नहीं कर पाया उस टाइम। आर्म फोर्सेस एंड विक्टिम्स ऑफ पहलगाम बोलना था, बट उसमें सब इतना फटाफट चल रहा था कि उतने अफरा तफरी में कुछ ज्यादा बोल नहीं पाया मैं। बट वो मेरी तरफ से जो मैं कर सकता हूँ उतना तो मैं कर ही सकता हूँ। सूर्यकुमारने आपली स्पष्ट भूमिका घेतली, टीम इंडियाने आपली स्पष्ट भूमिका घेतली, आणि जरी टीम इंडिया ट्रॉफी जिंकली असली तरी पाकिस्तानीच ती ट्रॉफी घेऊन पळाले. हे सगळं प्रेझेंटेशन सेरेमनी दरम्यान आणि त्यानंतर घडलं. आणि अर्थात या सगळ्याने जितकं आश्चर्य वाटलं, जितकं आश्चर्याचा धक्का सगळ्यांना बसला, तितकंच सूर्यकुमारच्या या कृतीने कौतुकसुद्धा त्याचं होतं आहे. महाराष्ट्रभर, देशभर त्याचं कौतुक होतं आहे. सोशल मीडियावर सुद्धा त्याच्या या कृतीचं समर्थन करतानाच बहुतांश लोक बघायला मिळत आहेत. तर या संदर्भात ही मॅच जर तुम्ही बघितली असेल तर त्या संदर्भात, या शेवटच्या प्रेझेंटेशन सेरेमनी संदर्भात, सूर्यकुमारच्या भूमिकेसंदर्भात तुम्हाला काय वाटतं? तुमचं म्हणणं काय आहे? हे सगळं कमेंट्समध्ये आमच्यापर्यंत नक्की पोचवा.